नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये ब्रह्मा मुरारी गुरुरन्तकारे भानुशशि गुरुसुतमुदशिखरा शनिरामकीर्तम् अहिल्या द्रौपदी सीता तारामण्डोदरी तथा पंचपद्मसंहिता महापातकनाशकम् अश्वत्थामापरिन्नाथम् कृपापल्कुलम् प्रणतास्मुखम् महादेवै शिवाय सत्तम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुदेवो महेश्वरा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो जनेश्वरा तस्मै श्री जनार्दनाय नमः। तस्मै श्री शान्तिवे नमो नमः। निष्कामयोगी शिवयोगी जनपूजनाथन सब महाराज की उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति गुरु महाराज बजरंगबली की जय। हम जगत गुरु कृपाशीर्वाद संपन्न असलेला जनशांती धर्म समर्थ मुंबईच्या निमित्ताने प्रयागराज येथे जपानुष्ठान यज्ञ नंतर त्याप्रमाणे संदर्भाचे वस्त्रदान सेनाचे विविध उपक्रम या ठिकाणी सफल होत आहेत। अशा पवित्र आणि मंगलमय समय प्रथम अपन तो सबसे बड़ा गुरु से बड़ा क्या नाम काम त्याचप्रमाणे की बघा गुरुला काय मानावं। गुरु ब्रह्म भाव देख क्या गुरु ब्रह्म भाव देख तुझ्या म्हणलेलं आहे। गुरु हा संत गुरुचा राजा गुरु हा गुरु विने पाहता त्रैलोकी। बघा गुरुला प्रत्येक भक्त शिष्याने कोणत्या प्रकारे बघायचं भगवंत रूपी गुरु ब्रह्म भाव देख त्याचा दास बघा देव म्हणतो जो गुरुला ब्रह्मभावने बघेल त्याचा मी दास बघा होईल असं भगवंताने बघा प्रत्यक्ष म्हटलेलं आहे। म्हणून आपण गुरुला काय म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजे कोण आहे? गुरु ब्रह्मदेव आहे। ब्रह्म गुरु हा विष्णू आहे। गुरु हा सर्वस्व महेश शंकर आहेत। त्याने गुरु साक्षात असं बघा गुरुच आहेत। म्हणून प्रत्येक भक्तांनी शिष्याने महाराज म्हणतात काय केलं पाहिजे आपला बघा भाव निश्चिम निश्चिम म्हणजे कधी बघा किती भावा गुरुचरणी पक्का असला बघा आकाश बघा आकाश फाटलं काय झालं आकाश गडगडलं पृथ्वी फाटली बघा काय आकाश गडगडलं पृथ्वी फाटली बघा तरी ज्याचा भाव डळमत नाही काय त्याचा भाव डळमत त्याला बघा खरा निश्चिम बघा भाव त्याला। म्हणून ज्याचा गुरुचरण निश्चिम भाव त्याचा मरणोत्तरी देव असा ज्याचा भाव असेल
त्यांना आत्मान म्हणतात. त्याचे मनोरथ त्याची इच्छा अपेक्षा कोणाला पूर्ण करावी लागतात? देवाला बरं का. गुरु देव आज्ञा पाळिव, गुरुची आज्ञा कोणाला पाळावी लागते? देवाला. आणि जर गुरु म्हटले ना याचा उद्धार कर, तर देव त्याचा उद्धार करतो बरं का. गुरु जर म्हणजे याचा उद्धार करू नको तर देव त्याचा उद्धार करीत नाही. म्हणजे भगवंत कोणाचा अंकित आहे? गुरुचा लक्ष, गुरुचा अंकित आहे. नाचा माई बघा गुरुच आहेत. अनेक या ठिकाणी भक्त उपस्थित असताना बाबांचा अधिष्ठान आपल्या या पालखीमध्ये विराजमान आहेत. अशा बाबांची साष्टांग दररोज करूया. तोच या भूमीमधील हनुमंताचे हनुमान आहेत, भारत माता आहेत. त्याप्रमाणे जवळच काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ महादेव आहे. यांनी सर्व देवी देवतांचे वंदन करूया. गंगा यमुना सरस्वती या नदी मातांचे चरणवंदन करूया. या प्रयागराज परिसरातील सर्व संत मंडळी संतांचे भगवंताचे यांच्या चरणवंदन करूया. त्याचप्रमाणे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व आमच्या सर्व संत बघा, ज्यामध्ये दौलतन गिरी महाराज आहे, अजूनचा आगमन शंभर कमलगिरी महाराज बघा उपस्थित असलेले थोडे हरी रोड हा बरोबर जाऊ द्या. हरिगिरी, प्रेमगिरी, हरिमुक्तेश्वरी बघा, पांडुरंगानं जाईल हा शिवनंद रामेश्वर बघा, रामेश्वर नर्मदेश्वर गोपाल माऊली. बाकी तिकडं पुनर्वती बागडे बघा, काशी गाणं आहे का तिकडे? ते त्यानंद असे सर्व ब्रह्म संन्यासी संत साधक बघा, ब्रह्मचारी त्याच्यात उपस्थित असलेले बघा आपल्या समोर समोर दिसून राहिले बघा. जसे आमचे बघा चांदोडचे संजीव दिसून राहिले बघा, त्यांचे शेजारी त्यांच्या गावचे हे त्याचे मारे बोलण्याचे त्यात असलेले कोणते सांगितले? गुरु सांगितले. गुरु त्याबरोबर असलेले चांगले काळोरा हा बरोबर आपले पंचवीर साधू सुनील बघा, त्यांच्या फोनवरच आवाज येत होता. जोशीदादा कुठे गेली बरं. त्याच्यामध्ये असलेले आमचे सगळे रिभावर बघा लक्षात तसे अग्रवाल बोधू सुनील बघा, तसे आमचे गोरे काका चडपडीत असलेले सर्व बघा आपले बोडके बंधू असतील सर्व उपस्थित गुरु बघता. त्याप्रमाणे आमच्या सोनाताई पेटकर असतील, आमच्या ठाकरे आजी असतील, त्याप्रमाणे आमच्या सिंधुबाई घसर असतील, त्याप्रमाणे चौधरी ताई असतील की, आणि गैरनाथ ताई असतील, जाधव ताई असतील, सर्व शिंदे असतील. या सर्वच बघा आपल्या महाराष्ट्राला सर्व देवी सर्व माता भगिनी तर तीर्थ सर्व असले बघा सर्व भक्त परिवार. अशा सर्व भक्तांचं जसं काही बघा भंडारामध्ये सेवक आहेत, जसे आमचे पावसे भाऊ आहेत, तसे आपले रुगेजन आहे की संत भंडाऱ्यामध्ये असे बघा गायक वादक आहे बघा. तिकडे आमचे बाबासाहेब पगार जे अनुष्ठानचं काय करतात निवेदन करतात. आपले श्रीपादानंद कुठे? श्रीपादानंद आहे तसे आपले चित्रगुप्त समजा पाठवले. अशा सर्व वर हात करून जोरदार टाळ्या आता एक जण जबाबदारीने कोण बाबासाहेब जी झोपेल असेल झोपेल हा त्यांना धरून आता धरून पकडून पकड केला कोणती पाठवार का खोलायला इकडे तिकडे आपण होत. याचा पेडा कसा खा गोड लागेल मग त्याला पकडून जरी आणलं तर पुन्हाच होणार की त्यांना
फाटळ पण समर्थ पाहिजे फाटळ हरणार काही कामाचे नाही. प्रत्येकाने बसते बघा, स्वतः विचार करा पाहिजे की सकाळच्या या ब्रह्ममुहूर्तावर विधीचा नियम अत्यंत महत्वाचा आपल्याला वरदान म्हणून दिलं की त्याचं पालन तो किंवा तो आपण सद्भावपूर्वक करणं हे महत्वाचं आहे. म्हणून असो या पवित्र आणि मंगलमय समय आज आपण बघा एक विषयाचं मंथन बघा. जसं समुद्र मंथन झालं तसं आता आपण काय मंथन करणार आहे बघा. नामस्मरण जो नामस्मरण करतो मला नामस्मरण का जो व्यक्ती नामस्मरण करतो त्यांचं म्हणत जसं तुम्ही सर्वजण इथं अनुष्ठान व्हायला काय करून राहिले नामस्मरण राहिलं का. नामस्मरणाचा महिमा लक्षात आहे. जे नामस्मरण करतात किंवा नाम बघा नामाचं काय महिमा आहे याचा विचार आपण या ठिकाणी करणार बघा. म्हणून प्रथमतः जे नामस्मरण करून राहिले जेवढे बघा आमच्या रूपाने कोणी तुळशीची माळ कोणी रुद्राक्षमाळीच्या माध्यमातून ध्यानामध्ये मनामध्ये अशा अनेक जे जप करतायत नामस्मरण करतायत अशा सर्व नामस्मरण करणाऱ्या भक्तांचंही माता भगिनींसहित जर टाळीवर त्यांचं चालणार लक्षात त्या रात्री सैन्यानं बघा या ठिकाणी एक जरी नाम जर केलं ना तर कोट्यावधी पुण्याच्या राशी बघा त्याला प्राप्त होऊ शकत. लक्षात घ्या कोटी यज्ञाचं पुण्य बघा त्या साधकाला प्राप्त होऊ शकतं. अशी किती बघा महिमा या अनुष्ठान बदलांचा आहे की लक्षात. मग पुढची टाळीवर मग त्यांच्या भाग्याचं पुण्याचं आपण गौरव करूया बघा. नामस्मरणाचं काय बघा फळ असतं बघा लक्षात. फळ आणि ते नामस्मरण का घ्यायचं बघा का घ्यायचं जसं बघा बाबा सर्वांना प्रश्न विचारत असतात. काय प्रश्न विचारत असतात या जगात सर्वात गोड काय आहे गोड काय आहे देवाचं. जिलबी बासुंदी द्राक्षे केळी सफरचंद चिकू सर्वात गोड काय आहे भगवंताचं नाम. म्हणून आपण काय म्हणतो गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप. सर्वात गोड देवाचं नाम आणि रूप आहे. ते किती गोड आहेत याचं एक बघा आम्हाला चरणामध्ये उल्लेख केला की नाही. किती देवाचं नाव किती गोड आहेत. अमृतावनी गोड नाम तुझे देवा म्हणा अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतावनी गोड नाम तुझे देवा अमृतावनी गोड नाम तुझे देवा अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. संपूर्ण महाकुंभामध्ये प्रत्येक पंडालमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं कोणत्या आणि कोणत्या रूपाने की नाही सर्व काय करू राहिले नामस्मरण करू राहिले. भजनच्या रूपाने बघा जपाच्या रूपाने यज्ञच्या अनेक बघा माध्यमातून सर्व बघा साधू संत महंत सर्व भक्त माता भगिनी सर्व काय करू राहिले. म्हणून मग या महाकुंभातील जेवढे बघा साधू संत आहेत भक्त आले बघा आम्हाला सध्या भाववर्ग उपस्थित आले की नाही या प्रयागराजमध्ये या तरुणी संगमाच्या ठिकाणी कशासाठी आलेत स्नान बघा स्नानाचा लाभ घेण्यासाठी. म्हणून टाळीवर सर्व कोणाची आपला आज विषय काय आहेत नामस्मरण नाम आणि नाम. नामाच्या उलट काय होतं नामाच्या उलट काय होतं नामाच्या उलट काय होतं मना हा बर का मना लक्षात या मनाला बर का या मनाला कोणती सवय लागली पाहिजेत
मन कसं आहे, चंचल बघा, चंचल आहे मन कृष्ण बघा. अर्जुनाने भगवंताला त्या ठिकाणी सांगितलं होतं, म्हणे भगवंता हे माझं मन कसं आहे, म्हणजे चंचल आहे, याला मी कसं काय करू, शांत किंवा कंट्रोल करायला पाहिजे, कंट्रोल करू. जसं आता काय तुमच्या मनात आलं की नाही, महाराष्ट्रामध्ये तुमच्या मनात आलं, ज्यांच्या मनात आलं ते इथं काय केलं, ज्यांच्या मनातच आलं नाही त्याला ध्यानही राहिलं नाही, त्याला दुसरं ध्यान लागलं. ज्यांच्या मनात आलं ना, लक्षात जसं काहींच्या मनात आलं की आपण अनुष्ठान करू, काही अनुष्ठान करू, लक्षात काहींच्या मनात आलं आपण पूजेला बसू, काहींच्या मनात आलं आपण स्नान करू, काहींच्या वेळेस आपण दोन्ही तीर्थ आता दोन्ही करू, तीर्थ करू, दर्शन करू, सर्व करू. अनेक प्रकार बघा, अनेक भक्तांच्या मनात आलं, काय मनात म्हणतात मन करारे प्रसन्न अवघे सिद्धीचे कारण. मनाला मी प्रसन्न डोक्यात ठेवायचं बघा, मात्र मनाच्या मागे जायचे नाही बरं का, मन मार्ग गेला तर त्याची मुकला. म्हणून बघा मनाला कोणी सवय लावायची, ओम जनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. म्हणून नागपाळी म्हटले, जेथे जेथे जाय माझे मन, तेथे तेथे तुझे सद्गुरु पाय. हे म्हणजे तर गेलं ना तर काय तिथं काय सांगून तिथं काय मानायचं, त्याप्रमाणे मग नाथपाणी म्हणले की महात्माने काय म्हटलेले, जे बघा दिसलं, जे दिसलं या मनाला तर त्याला काय मानायचं, ब्रह्म एक भगवंत. तसं म्हणतात ना, जे जे दिशे ज्याचे ब्रह्मरूप आहे, अवघे रूप आहे तुझी देवा. या सर्व रूप या दस विश्वरूप मध्ये विश्वरूप बघा, भगवान कृष्ण अर्जुनला विश्वरूप दाखल होतं बघा, तसं हे काय कुंभ विश्वरूप घे, विश्वरूप घे मग नाम. आणि पुढे काय नाम आहे, त्याच्या काय नाम आहे, ज्याच्या पाशी जेथे बसेल तेथे काशी आहे की. म्हणजे बघा किती महत्वाचं मत केलंय की, जो नेहमी आपल्या मनाने नामस्मरण करतो तिथे काय आहेत, काशी सारखा बघा पवित्र स्थान निर्माण अशा समाईमा नामस्मरण. म्हणून नाम श्रेष्ठ सर्व ठाई, नाम श्रेष्ठ सर्व ठाई, नाम श्रेष्ठ सर्व ठाई. ऐशी वेद साक्षी, याची साक्षीदार कोण आहे बघा, वेद बघा, चारी वेद सुद्धा काय साक्षी देतात, या जगामध्ये काय श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ काय आहे, नामस्मरण सद्गुरू बघा, नाम आहे सर्वश्रेष्ठ बघा. जसं दगडावर सुद्धा काय टाकलं होतं नाही की, रामचंद्रच्या टायमाला जामून तेव्हा काय टाकायचे राम, आणि ते दगड फोड टाकायचे समुद्राच्या पाण्यात, ते काय व्हायचे, म्हणजे नामाने काय टाकतात दगड, नामाने काय धरतात. आणि तुम्ही आम्ही सुद्धा दगडच आहे प्रकारे, तुम्ही सर्व आपण काय सर्व दगडच आहे. आणि सर्व दगड कशात राहिले, टाळीवर दगडांजवळ कशात, फक्त फरक एवढाच आहे, काही दगड कोणत्या रूपाचा, कोणत्या आकाराचा, कोणत्या रंगाचे लक्षात, मात्र सर्व दगड काय करू राहिले लक्षात. असं बघा महिमा नामाचा आहे. एका साधकाने बरं का काय केलं, तपश्चर्या काय केली, तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर त्या साधकाला काय प्राप्त झालं, भूत काय प्रगट झालं, मग भूत प्रगट झालं. आणि ते भूत त्या साधकाला काय म्हणायला लागलं, तू जर म्हणे मला काम दिलं नाही तर मी तुला खाईल बरं का. ते भूत काय म्हणायचं, काम नाही दिलं तर खाऊन टाकते तुला. भूत ते भूत त्या साधकाशी चर्चा करायला काय म्हणायला लागलं, काम नाही दिलं तर मी तुला खाऊन टाकेन. मला काम द्यायचं नाही, मला काय करायचं म्हणे, नेहमी काम द्यायचं नाही, काम दिलं तर मी तुला खाऊन टाकेन. मात्र का तो साधक बघा आपल्या आयुर्वेदिक साधक बघा हुशार होता बरं का, ते साधक आयुर्वेदिक हुशार होता.
मग त्या साधकाने विचार केला योग काय आपला तर प्रसन्न झालं, पण ते काय म्हणतं मला काम नाही तर मी तुला काही आणि म्हणून बघा ती भूत म्हणजे पण त्या बघा कांत्या रूपाने होतं का वानर माग म्हणतात वारवर माकड, त्या माराच्यामुळे ते भूत होतं. मग त्या साधकांनी काय केलं साहेब त्या वानराला काय काम दिलं माहितीये का? काय काम दिलं? जेव्हा काम सांगायचं, काम नसत काय सांग, काम नसत तर कोणतं काम द्यायचं? एक शिडी काय ठेवली होती? एक शिडी, अशी शिडी एका शिडी लावली, अशी शिडी लावली होती. आणि काय सांगितलं या शिडीने काय द्यायचं? जेव्हा काम नसलं तर काय करायचं? वर जायचं आणि पुन्हा खाली यायचं, पुन्हा वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं, वर जायचं असं त्या वानराला काय दिलं? लक्षात द्या की म्हणजे कोणती शिडी द्यायची? वानर म्हणजे काय मन, काय या मनाला कोणती शिडी द्यायची? नामरोबर नामरोज शिडी, नामस्मरण रूप. काम नसलं मनाला काय सांगायचं? काय कर नाम घे, काय करे ओम जनार्दनाय असं बघा. या मनाला जर आकायचं असं याला कोणत्या माध्यमातून आपण काय करू शकतो? आठवू शकतो नामस्मरण. त्याला कोणतं काम द्यायचं? नामस्मरण. कोणतं काम द्यायचं? आणि मग बघा नाम जर आपण जर घेतले ना नेहमी सतत नाम घेतल्याने काय होतं बघा प्रत्येकामध्ये 3 गुण आहे बरं का? किती गुण आहेत? मोठं करून सांगा ना महिला सर्व. थंडी वाजली काय? 3. प्रत्येकामध्ये किती गुण आहेत? ते 3 गुण कोणते? 3 गुण कोणते? रज तम आणि सत्व. फरक एवढाच आहे. काय मध्ये कोणता गुण कमी, काय मध्ये जास्त आहे की? मग प्रत्येकामध्ये किती गुण आहेत? फरक आहे फक्त कोणामध्ये राजच जास्त, रजगुण जास्त आहे, त्यामुळे तमगुण काय सत्वगुण. मात्र नामस्मरण केल्याने काय होतं? काय होतं? हे तमगुण आणि रजगुण काय होतात? लक्षात. आणि कोणता गुण वाढतो? सत्वगुण. आणि म्हणून बघा तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. करावा परमार्थ अहर्निशी, करावा परमार्थ अहर्निशी, करावा परमार्थ अहर्निशी, करावा परमार्थ अहर्निशी. जो नामस्मरण करतो त्याचा कोणता गुण वाढतो? मग सत्वगुण. कोणत्या गुणात? सामर्थ्य. आणि म्हणतो नेहमी काय करतो? अनुष्ठान कर, यज्ञपूजा कर, श्रमदान कर, दान कर. बरं का? नेहमी काय करतो? मग तुका म्हणे येथे ही जे जातीचे नाही ना सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ. तो नेहमी बघा परमार्थाच्या बघा मार्गाने जातो असं बघा. आणि मग परमार्थ मार्ग गेल्यामुळे त्याच्याकडून तो कधीच चुका करत, कधी पाप करत, कधी तो आडमार्ग जात. म्हणून काय म्हणले पुढे पुढे चरणात काय म्हणले? हरनिशी सदा परमार्थ करावा, हरनिशी सदा परमार्थ करावा, हरनिशी सदा परमार्थ करावा, हरनिशी सदा परमार्थ करावा. पाय न ठेवावा अडमार्गी, पाय न ठेवावा अडमार्गी, पाय न ठेवावा अडमार्गी, पाय न ठेवावा अडमार्गी. तो कधीच आडमार्गात जात नाही. नुसतं आडमार्ग जात नाही तर दुसऱ्याला सुद्धा तो काय करतो? जे आडमार्ग जात असेल ना त्यांना सुद्धा काय करतो? तो रोखतो त्यातून. म्हणून आडमार्गी नर जे कोणी जातील, आडमार्गी नर जे कोणी जातील, आडमार्गी नर जे कोणी जातील, आडमार्गी नर जे कोणी जातील. त्यातून काढील तोच ज्ञानी, त्यातून काढील तोच ज्ञानी, त्यातून काढील तोच ज्ञानी, त्यातून काढील तोच ज्ञानी. बघा खरं ज्ञानी खरं म्हटलेलं आहे. कोणाला म्हटले? जो त्याच्यातून त्याला काय आडमार्गातून. आडमार्गाला म्हणजे आडमार्ग म्हणजे कोणत्या आडमार्ग म्हणजे आपण म्हणतो चोरी, आणखी काय आडमार्ग तुम्हाला माहिती आहे की सांगायची आवश्यकता नसते. अशा आडमार्ग करून जात असेल
त्यांना जो त्यातून काढतो बाजूला करतो त्यांना काय म्हणले म्हणून तोच ज्ञानी खरा तारी दुदयासी तोच खरा ज्ञानी तारी तो तयासी तोच ज्ञानी खरा तारी दुदयासी तोच ज्ञानी खरा तारी तयासी बघा मग खरा ज्ञानी कोण
त्यासी आलिंगन द्यावे माझं भाग्य त्यासी आलिंगन द्यावे गदाने सोडावे चरण द्यावे गदाने सोडावे चरण द्यावे आज दिला संत दर्शनाचा अनंत जन्मीचा चिर केला देवी भूतकाची झाली बोल देवी भूतकाची झाली बोल देखिया चरण वैष्णवाचे देखिया चरण वैष्णवाचे आज दिला संत दर्शनाचा अनंत जमीचा क्षीण गेला हो अनंत जमीचा क्षीण गेला. म्हणजे कोणता दिवस धन्य आहे त्या दिवशी काय झालं संतांचं दर्शन बघा काय नाही बघा संत दर्शनाचा आणि नामस्मरणाचा नातमध्ये वर्णन केला गेला. आणखी बघा संतांनी बघा धन्य धन्य संसार या कोणा म्हटलं काय एका अभंगाच्या माध्यमातून बघा धन्य संसारी किंवा धन्य संसार बघा त्यांचा झाला असं बघा वर्णन त्या अभंगाच्या चरणामध्ये केलं. कोणत्या चरणामध्ये म्हणतात शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन शिव शिव अक्षरे दोन जव दे रात्रंदिन जव दे रात्रंदिन जव दे रात्रंदिन जव दे रात्रंदिन. योगा आपल्या मुखाने काय करतो शिवाक्षराचा उच्चार भगवंताचं शिव शिव का नमः शिवाय म्हणतो. तर पुढे काय म्हणते धन्यतयाचा संसार धन्यतयाचा संसार परमार्थाचे त्याची घर परमार्थाचे त्याची घर परमार्थाचे त्याची घर परमार्थाचे त्याची घर. बघा भगवंताच्या नामाचं किती बघा वर्णन जर करीत आले ना कमी झालं म्हणून वेद सुद्धा नेते बघा असं बघा त्यांना म्हणावं लागतं. म्हणून आता पुढचा मुद्दा आहे का बरं आपण कुठपर्यंत आलो होतो भगवंत कुठे येऊन बसला हृदयात कुठे बसला हृदयात आणि त्यामुळे काय होतं भगवंत हृदयामध्ये आल्यानंतर त्या भक्ता चांगली काय जातो अभिमान काय होतो अभिमान बघा नामस्मरणाने काय होतं लक्षात बघा ज्याचा अभिमान केला काय समजायचं ते कोण येऊन बसला भगवंत असं बघा भगवंताचे ठिकाण बघा ठिकाण लक्षात अशा अनेक ठिकाणी लक्षात बघा अशा अनेक बघा चिन्ह आहे. आता नाथ म्हणतात मग काय म्हणतील म्हणे तुमचा हरी तुमचा भगवंत कितीतरी मोठा आहे की नाही एवढ्या राधामध्ये कसं काय तो कसा बसेल की नाही एवढा मोठा दैत्यांत म्हणजे राक्षसांना मारणारा भगवंत एवढ्याशा या छोट्याशा भक्ताच्या हृदयामध्ये कसा बसतो कसं काय त्याला जागा भरलेला कसं काय येऊन राहतं बघा असं काय वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेले. मग नाथ महाराज काय म्हणत आहे का त्याला उत्तर देताना कोणत्या प्रश्न उत्तर देताना म्हणजे एवढा मोठा दैत्य तुमचा हरी भगवंत हृदयामध्ये कसा येऊन बसायचं त्याला तो त्या कसं येऊन बघा बसेल त्याचं उत्तर देताना नाथ महाराज म्हणतात मग त्यात आश्चर्य काहीच काय बघा त्यात काहीच आश्चर्य नाही काहीच आश्चर्य त्यामध्ये नाही बघा काहीच आश्चर्य बघा काय तसं काहीच आश्चर्य नाही कसं काय आश्चर्य नाही नाथ महाराज म्हणतात. मग त्यांनी उदाहरण दिलं कोणाचं उदाहरण दिलं
भुंगा भुंगा बरं का. कोण उदाहरण दिलं? भुंग्याचं उदाहरण दिलं. भुंगा काय करतो? असं लाकूड कडक कडक लाकूड असतं की नाही, त्या लाकडाला भुंगा काय करतो? होल पाडतो आहे की करतो, त्याला छिद्र पडलं लक्षात द्या. आणि तोच भुंगा पुढे अडकला कमळाच्या फुलात. सूर्यास्ताच्या वेळी कोणत्या फुलात? कमळाच्या. मग त्याचं गाव शक्तीबळ कुठे गेलं सांगा ना. इकडं तो लाकडाला छिद्र पडतो आणि तिकडं कोवळ्या कळ्यात राहतो. त्या बघा पराक्रमाचं पराक्रम गातात पराक्रम त्या कमळाच्या फळी पराक्रम, त्याला सुद्धा थोडासा धक्का लागला. लक्षात धक्का रात्र उकडून राहतो कळीमध्ये. त्याला ते पाकळ्या तोडून त्याला बाहेर येता येत नाही का, तरी सुद्धा तो काय होतो? कळीतच राहतो. आणि ती किती वेळ राहतो बरं का? रात्र अशा रात्र. जेव्हा ते सूर्योदय होतो आणि कमळ फुलतो तेव्हा तो बाहेर निघतो बरं का. तो स्वतः पुन्हा बाहेर येत नाही. म्हणजे काय उघडून असं ते कमळ उघडून. तर जेव्हा का भगवंत ते कमळ फुलवतो तेव्हा बघा तो भुंगा बघा बाहेरतो. तर त्याचं बघा आणखी दुसरं उदाहरण दिलं सुंदर बघा. नाथ महाराज मग त्यामध्ये बाळ पिळा घाली पालवा. काय? बाळ पिळा घाली पालवा म्हणजे छोटासा मुलगा आपल्या वडिलांच्या कपड्याला काय करतो? पकडतो. काय करतो? पकडतो. आणि पकडल्यानंतर बाळ पिळा घाली पालवा त्याने बाप राय थोकला. तो स्नेह भुला, तो पुत्र स्नेह भुलला पुढे नेला शाळेत. जसं त्या बापाच्या कपड्याला छोटा मुलगा काय करतो? पकडतं. काय करतो? धरतो. पकडतं शरीर बाप काय करतो? जागीच थांबतो. का थांबतो? पुत्र स्नेह भुलला. बघा त्या मुलाच्या प्रती त्या बापाचं प्रेम काय असतं? प्रेम असतं. आणि प्रेम असल्यामुळे ती पाऊल सुद्धा पुढे टाकीत. त्याप्रमाणे कोणाचं नातं असतं? भगवंताचं आणि भक्ताचं. बरं का, कोणाचं नातं असतं? भगवंत आणि भक्त. एकदा तो भक्ताच्या राज्यात घुसला का देव काही लवकर बाहेर पडत. इतकं बघा त्यांचं नातं कडक असं लक्षात पक्का असतं. घट्ट असं बघा पक्का असतं. तिथून काही बघा त्याला मागायची इच्छा आणि ती एक इतकं बघा प्रेम काय करतात बघा भक्त देव बघा. म्हणून बघा म्हणून म्हणतात देव भक्त एका देठी. काय? फलपुष्प एका पाठी, देवभक्त एका देठी. बघा जसं फळ आणि फुल एका पाठीत राहते ना, तसं देवभक्त एका ठिकाणी. असा बघा महिमा नामस्मरणाचा त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. म्हणून बघा अनुष्ठान करणारे किती धन्य की नाही. ते नेहमी काय करू राहिले. आणि ते नामा का साधं नाही नामस्मरण तर सर्वजण घेतात की नाही. म्हणतात राम नाम सब कोई लिये. ठक ठाकर चोर सुद्धा काय करते? देवाचं नाव घेतात. फसवणारे सुद्धा बघा लोकांना फसवतो देवाचं नाव घेतात. मात्र हे जे काम करणार जे नामस्मरण करतायत ते कशा प्रकारे करतायत? अनेक व्रत पहिलं काय? अनेकाचे व्रत. कोणकोणते व्रत आहे त्यांना? पहिलं कोणतं व्रत आहे? नॉट टॉकिंग अँड स्पीकिंग. म्हणजे या मुखाने काय करायचं नाही? बोलायचं नाही. अच्छा अजिबात बोलायचं नका. मौन लक्षात. मौन पहिला नियम काय? मौन. दुसरं काय नियम आहे? दुसरा नियम काय? उपवास. हां त्यांनी भाकरी दुसरं काहीच खायचं नाही. जिथं जेही बापांचा प्रसाद असेल बघा मग ते भगरकडी असो, सामळं खिचडी असो, फळं असो, दूध असो, इथलंच काय करत त्यांनी अर्थात बाहेरचं खायचं. लक्षात कोणी दिलेलं खायचं नाही. सगळं पुढे बघा. आणखी पुढचं व्रत काय? पवित्रता. हा ब्रह्मचर्य व्रत आहे. कोणतं व्रत आहे? ब्रह्मचर्य व्रत. काही नाही चपला सोडून दिला काय गेला म्हणजे 7 दिवस चपला सुद्धा घालायला असं. त्यापर्यंत दाढी सुद्धा काय करायची? लक्षात घेऊन आणखी साबण लावायची. हा साबण तेल वगैरे डोक्याला लावायची. अजून शौचाला वगैरे स्नान सुद्धा कोणत्या पाण्याने? थंड पाण्याने. हा तीर्थाने बघा. तीर्थामध्ये एक तीर्थाचे नाव पुढे कुठलंही जंजल घेऊ तीर्थाचे नसतात या परिसरामध्ये असतात. ते काय तिकडून गोदावरी आली की लक्षात त्याप्रमाणे आणखी काय नाही. अजून काय व्रत आहे? अजून राहिले ना.
हा? नाही कोणतं व्यसन करायचं नाही, काय करायचं नाही. व्यसन करायचं नाही. मोबाईल सुद्धा का हो, किती लोकांना आवडतात, किती प्रेम लोकांचं मोबाईलवर आहे. लोक जसं एखादं काही प्रेम एखाद्या माणसाचं बाईचं प्रेम झालं का एक मला सोडू द्या का ते, तसं काही काही लोकांचं प्रेम येतं तर त्या मोबाईलवर का तुम्ही किती म्हणा ते काही बघा. कारण प्रेम कशा उजडलं मोबाईलवरती कशात लक्षात मुद्दा. मात्र तो मोबाईल सुद्धा काय केला सोडला, बंद केला. लक्षात किती व्रत लक्षात घ्या ना. आणि त्याप्रमाणे चहा सुद्धा घ्यायचा नाही. काय काय लोक किती कडक का म्हणजे काय म्हणतात त्यांना किती सवय अवघड राहते की नाही. ते म्हणतात भाकर नको आम्ही खायला नका, आम्हाला प्यायला चहा द्यायला बघा. तरी सुद्धा बघा ती सुद्धा सवय या ठिकाणी काय सर्वांनी काय केली सोडली. आता चहा न घेता जे मिळेल बघा, फळ मिळव का दूध मिळव ना बघा, मिळावं का न मिळावं का मात नव्हता का चहा बिना या ते प्रकार टाळीवर ना अशा अनेक व्रत आज किती व्रत बघा या ठिकाणी ही सर्व अनुष्ठार्थी मंडळी करीत असतात. एवढंच नव्हे तर आजी ते किती वेळ 7 दिवस किती 7 दिवस बघा त्यांचा हे व्रत नाही प्रसाद. म्हणून म्हणतात तीर्थाचे ते मूळ व्रताचे ते फळ. का तीर्थाचे ते मूळ व्रताचे ते फळ, ब्रह्मतेचे बळ विठे लक्षात येईल. आणि म्हणून त्यांना काय दिसते नेहमी देव 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 म्हणजे बाबा ब्रह्म का ब्रह्म म्हणजे भगवत बाबा लक्षात. आता आपण बघू या ठिकाणी बरं का सत्यम होतं काय सत्यम होतं. मला तुम्ही किती व्रत केले, किती उपवास केले, किती दानधर्म केला, किती श्रमदान केलं, मात्र काय बरं खोटं, काय बरं खोटं जर बोले तर काय होते आणि सर्व आलत्या गाड्यावर जसं फुटक्या भांड्यात पाणी किती टाका ते काय सर्व गळून जातं. तसं बघा तुम्ही किती पुण्य कोणत्या प्रकारे काही करा, मात्र काय बोलले खोटं जर बोलले तर काय होतं सर्व काही तुमचं जगतं लक्षात. म्हणून नेहमी बघा सत्यमद बघा. मग पहिला प्रश्न आहे बरं का, पहिला प्रश्न आहे बाबांचा. आता 2-3 प्रश्न करा आपण या ठिकाणी करा फक्त. पहिला प्रश्न काय आहे, मी आता चहा सोडून दिलेला कायमचा भविष्यामध्ये मी कधी चहा संकल्पच केलाय बघा चहा प्यायचाच नाही. इथं दूधच घ्यायचं, फळं इतर घ्यायचं, मात्र चहा घ्यायचा नाही. त्यांनी जागेवर बरोबर संकल्प करून टाकले. मी ज्यांनी संकल्प केलेला नाही त्यांनी उभं राहायचं नाही. त्यांचा संकल्प झालेला याच्या पूर्वी का चहा घ्यायचा नाही, कोण पिऊ जाऊ, नो ड्रिंक टी, ओनली मिल्क अँड अदर फ्रुट्स आणि ड्राय फ्रुट्स बरेचसे बरं का या ठिकाणी बाबांच्या जातीच्यावर काही बाबांच्या जातीचे अर्थात चहा न घेणार ज्यांनी संकल्प केला आहे. खरोखर काही खरे भारतमध्ये का सुपुत्र आहे, कोण सुपुत्र आहे सर्व. आणि बाबांचे लाडके बघा, लाडके काय आहेत सुपुत्र टाळी वाजून हे बघता लक्षात. धन्यवाद. बैठ सिट डाऊन. हा झाला बघा पहिल्या प्रश्नाचा बघा महिमा वर्गाचा. आता दुसरा बघा, दुसरा प्रश्न महत्वाचा. खरं मनुष्य सवयीचा काय सवयीचा गुलाम आहे. जशी सवय लावा बघा सवय या माणसाला लागते. चांगली लावा चांगली, वाईट लावा वाईट, जशी सवय लावा. कारण पडिले वळण पडिले वळण तसं नाही का गंगेला का वळण पडलं का ती गंगे नदी तिला काय करते बघा मोठं पात्र धरतं वळण पडता पडता काय मोठे होऊन जाते लक्षावर का पडिले वळण अशा. दुसरा प्रश्न बघा अत्यंत महत्वाचा. सत्यम हा तर बघा मताचा बघा मुद्दा आहे साधकांसाठी आपल्या सर्वांसाठी. दुसरा प्रश्न काय आहे, मी संकल्पच केलेला आहे. काय केलेला आहे, कोणता संकल्प केलेला आहे, कधी व्यसन करायचं नाही, पुडीच नाही, विडी नाही, घाडी बघा, कोणतं सुपारी पान नाही बघा, असं कोणतंच व्यसन करायचं नाही. आता व्यसनमुक्त काय, मी व्यसनमुक्त झालेला आहोत त्यांनी जागेवर राहता. स्टँड अप. त्याच्यामध्ये आणखी 2 नंबरचे उभे राहणार कोणते,
ज्यांनी पहिल्यापासूनच जन्माल्यापासूनच त्यांनी काय केले काय केलं जन्माला बसूनच बा तुमचा काय कार्यक्रम चालू आहे का व्यसन चालू आहे तुमचं मग उभं राहा ना महिलांनी मग थंडी वाजली काय ज्या महिला व्यसन करते ना व्यसन मग ते तुम्ही ना पण बरं का मिस्त्रीवाले नाही जर मिस्त्री चालू असेल ना त्यांनी उभं राहायचं नाही लक्षात घे व्यसन आहे की अशा अनेक की व्यसन आहेत जे व्यसनमुक्त झाले संकल्प केलं मग जरा टाळी वाजून अशा बाबाजी बरं का व्यसनमुक्त भक्तांचं धन्यवाद. आता तिसरा प्रश्न बघा असा भेट जाऊ सत्यमद खोटं बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही खोटं बोलायचं म्हणतात कबीर महाराज काय म्हणतात ऐशी भो ऐशी गवाई कवता हाँ ऐसी बात बोले कोई ना बोले उठ ऐसी जगह बैठिए कोई ना बोले उठ ऐसी जगह बैठिए कोई नहीं बोले उठ ऐसी बात बोलिए कोई ना बोले छोट असं का झूठ बोले कवा काटे होते कधी कवा काटे होते झूठ बोलायचं नाही झूठ बघा म्हणजे झूटा लक्षात झूठ बघा बोलायचं झूठ सत्यमद कारण मग आपण या प्रयागराजाच्या पवित्र भूमीमध्ये आलेलो आहोत अनेक साधू संत या ठिकाणी साक्षीदार काय आपल्याला कोण का किती साक्षीदार आहे सांगा ना सारा कुंभमेळा साक्षीदार आहे ना 10-5 नाही ना साधू संत अनेक बघा हां सर्व देवदेवता सर्व जनता जनार्दन बघा साक्षी त्याच विषयी म्हणजे बाबा सुद्धा साक्षीदार असतात साक्षीदार अनेक रूपाने बरं का जसं पालखी रूपाने जायत आहे मात्र अनेक प्रतिमा रूपाने नाही जसं काय म्हणतात बाबा सर्व ठिकाणी आहे बाबा सर्व पाहत असते असा आहे बघा भाव अनेक भक्तांच्या ठिकाणी आहे म्हणून सत्यम वद बघा इमानदारी आणि प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये आणखी धर्मशास्त्र काय म्हणतं जर आपण चूक जर कबूल केली ना काय चूक जर कबूल केली तर त्याला म्हणतात माफी होती माफी त्याला क्षमा केली जाते म्हणतात गुन्हा कबूल क्षमा काय बघा गुन्हा जर कबूल झाला ना आपण त्याला क्षमा लक्षात आहे पण जर कबूल झाला नाही ना त्याला पोलीस माझ्या कशा ठोके माहिती आहे ना चुका करून चोरी करून जो कबूल होती त्याला ठोके लक्षात कबूल म्हणून माणसाने नेहमी काय केलं माणसाने जर जरी चूक झाली ना कबूल केली पाहिजे नाही माफ कर माझी चूक झाली म्हणजे मात्र झूट म्हणजे खोटं बोलायचं नाही मग पुढचे आता 2च प्रश्न कशावरची लास्ट आता काय 2च प्रश्न महत्त्वाचे जे बघा आपल्याला आपली जी शान बघा काय आपण कशासाठी जगतो आपली शान वाढावी आपली प्रतिष्ठा बघा काय प्रतिष्ठा वाढावी अशा आपल्या कुळाला भटा लागू नये आपली बेइज्जत होता कामा नये असे अनेक मुद्दे बघा त्या पाठीमध्ये धरलेले आहेत म्हणून 3रा प्रश्न काय आपल्या बाबांचा सर्वांना सत्यमध म्हणून ज्यांचं छोटं मोठं गवाईने व्यसन चालू आहे काय ज्यांचं छोटं मोठं गवाईने व्यसन चालू का या कुंभामध्ये हा बाबांचा बघा महत्त्वाचा प्रश्न सर्वांसाठी ज्यांचं छोटं मोठं जे व्यसन चालू आहेत त्यांनी आता जागरूक राहायचं आहे अजूनही काही अनुष्ठानार्थ्यांकडे व्यसन आहे काही अनुष्ठानार्थी अजूनही व्यसन करतात प्रामाणिकपणे बाबाजी स्वतः तुम्हाला सांगतायत की ज्यांचं अजूनही व्यसन चालू असेल त्यांनी जागेवरती उभं राहा त्यांचा आपण लास्ट पूजन करून एखादा हो त्यांना प्रसाद पुढे चला पुढे या पुढे
ज्यांचं व्यसन अजूनही चालू आहे पुढे पुढे अहो तुमचं तर अनुष्ठानचं पुण्य का होतं वाढून राहिलं जरा ना. पुढे या. त्यामुळे बाबाला काही चैन पडत नाही बरं का. देव म्हणतो यांना सांगा काही बरं का. देव म्हणतो का यांना सांगत राहा सांगत राहा बरं. हो. या माता भगिनी पण या पुढे. येताना तुमच्या त्या पुड्या पाड्या घेऊन यायचंय लगेच. हा कारण आता लय मोठं आहे ना भाऊ. हा. जसं पुण्य आहे तसं पातक सुद्धा आहे ना. हो. जितक्या पटीनं पुण्य आहे त्याच पटीनं सुद्धा काय. पुड्या पाड्या घेऊन या लगेच येताना. त्यामुळे आता हायवे करायचीच नाही. आता खोटं बोलायला हायवे करायची नाही आणि खरं बोलायला हायवे करायचं. खोटं बोलायला हायवे नाही करायची. ऐकूनच घेते. पुढे पुढे पाठीमागून असले पुढे या ना. जे व्यसन करतायत ते पुढे या. तुम्ही बसा खाली. मग मिसरीवाल्या सुद्धा महिला ज्या मिसरी लावतात त्या महिला म्हणजे मिसरी व्यसन आहे त्यांनी पण पुढे यायचं. हो. छोटी मोठी असं ना छोटी. आणि गुरु समोर खोटं बोलणं यासारखं पातक नाही. तुम्ही किती अनुष्ठान करा आणि काहीही करा, किती यात्रा तीर्थयात्रा करा, कोणत्याही तीर्थामध्ये स्नान करा. हो. एक जर सद्गुरू समोर तुम्ही खोटं बोलणार असाल तर हे सगळे व्यर्थ आहे बाकीचे तुमचे. मग काय म्हणले वर म्हणून केले काही नावगुण पालटला नाही. हो. नुसतं हे बाह्य भक्ती काही कामाचे नाही. कोपऱ्यामध्ये कोणी या पुढे या. अजूनही बसलेल्यांमध्ये काही जण व्यसन करताय. बघा आमचे नाशिक शहरात सुद्धा आले बरं का. मग दिसले मग मोरे भाऊ दिसले, ठरले मंगेश भाऊ ठरले, मंगल अजून कोण आहे कुठे बर राहुल भाई मंगेश भाऊ उठा. यांचं पूजन करा. गंध लावा यांना. गंध लावा आणि प्रसाद द्या त्यांना. पण आता बरं का सत्यामध्ये बरोबर ना. मग तुमचे खरं इच्छा बघा मग आता या या ना ते आपले याला जपाय ते आठवून आता त्या जपई पहिलं लोक नोंद लिहिलं पहिल्या पाना बा त्याच्यावर लिहायचं आता. कारण त्यांनीच लिहायचं बरं काय आता याच्याबद्दल की तुम्हाला काय वाटतं किंवा तुमची काय इच्छा आहे की ते जे संकल्प करणार आहे तो संकल्प त्यांनी थोडक्यात लिहायचा. त्याने का म्हणजे महाराज टायमा शेवटची इच्छा विचारायचं तसं आहे ना. ही शेवटचं व्यसन सोडायचं म्हणजे इच्छा विचारायचं. त्यांची इच्छा विचारायची. ते म्हणजे चालू द्या काय करायचं बरोबर की. पेन घे त्यांना पेन द्या कोणते पटापट. अजून बघा चुकून राहिले असतील ना की बाबासाहेब बरं का. सत्यमद ही लास्ट वॉर्निंग आहे आणि लास्ट अपॉर्च्युनिटी आहे. लक्षात येतंय का आपल्या सर्वांच्या. बाबाजी अगदी अंतकरणापासून तुम्हाला आव्हान करताय. ते का करताय हे लक्षात घ्या. तुमच्या कल्याणासाठी हे सगळं. ते अनुष्ठानाला बसले म्हणून हो. आता जी घरी त्यांना आपण करू राहिलो का ते तुम्ही अनुष्ठानाला बसले म्हणून तुम्ही आता बाबांच्या काय आले बाबांच्या कल्पात आले ना. कल्पात म्हणजे आपल्या कल्पातले आपल्या कल्पातले. आणि बरं का तिकडे बसलेले अनुष्ठानार्थी आहे ना त्यांच्या बरोबर आलेले त्यांच्या गावातले त्यांच्या तालुक्यातले त्यांना माहिती आहे कोण काय करता येते. तुम्ही सुद्धा सांगा कोण आहे ते. उठा हो चला उठा. हा असं हे अगदी असंच बा या काकाने लगेच ज्यांना उठवलं. हा उठा. बरं का माहिती बघा कल्पाला बाजूला जर गेलं ना त्याला बाजूला वाघ राहतं तयारच राहतो म्हणून त्याला पकडायला. म्हणून कल्पात राहणं फार महत्वाचं आहे. जरी आपल्या कल्पात राहिली नाही कल्पातून राहिली नाही तर बाहेर वाघ पोटेबलच यांना खायला. या उठा.
हा प्रत्येकाला समजतं आपल्या जोडीदाराच्या शेजारची उठवा त्यांना. हा कारण आपण एकमेकाची बंधू आहे की नाही. आता बंधूचं नातं आहे आणि ते बंधूचं नातं आहे ना प्रेमाचं. नसेल ऐकत ते सांगताय याचा अर्थ ते चुकीचं सांगताय का? त्यांना माहिती आहे तुम्ही काहीतरी व्यसन करताय म्हणून ते तुम्हाला सांगताय. हा म्हणून बघा जे असे प्रामाणिकपणे दुसऱ्याबद्दल बघा त्यांना जीवाला प्रेम निर्माण झालं नाही भाऊ हा विचार काय खड्ड्यात गेला पाहिजे तिची बिळीतून तुला कामा नाही असं त्यांना कनवाळा कारण ऐशी कनवाळ्याची जाते सुनील भाऊचं काय हा जर कार्य बघा जे निर्देश करताय जे बघा त्यांना असं अगदी बरोबर लुटून असं. हा आपला मित्र असेल गाववाला असेल जो खड्ड्यात पडत असेल त्याला आपलं वाचवणं आपलं काम आहे ना. बरोबर. आणि व्यसन करण्यानं किती नुकसान होतं हे लक्षात घ्या. शारीरिक पण नुकसान होतं, आर्थिक पण नुकसान होतं आणि आध्यात्मिक पण नुकसान होतं. एवढं नुकसान होत असताना जर आपण व्यसन सोडत नसाल तेही सद्गुरूच्या साक्षीनं सद्गुरूंना आव्हान करून सुद्धा जर तुमचं व्यसन सुटत नसेल तर तुमचं हे सगळं ढोंग आहे. हे अनुष्ठान करणं, यात्रेला येणं, बाबांची सेवा करणं हे सगळं ढोंग आहे तुमचं, काही कामाचं नाही. नाही ते म्हणजे काय म्हणा का भुईला भार म्हणून जाऊन राहिले. हो नॉट इंटरेस्ट गॉड. म्हणजे तुम्ही कुटुंबाचा वेळ पण खर्च करताय, कुटुंबाचं आर्थिक पण नुकसान कुटुंबाचं करताय बरं का. हा आणि हे सगळं भूमीला भार आहे. नाही पूर्वज सुद्धा का हो त्यांच्यावर काय विचार सांग ना. पूर्वज सुद्धा हा म्हणजे माझ्या कुळातच काही जन्माला नसेल. बाबाजींनी मगाच सांगितलं की आपण अनुष्ठान करतोय जे पुण्य कमवतोय त्याच्यामुळे काही कुळांचा उद्धार होणार आहे. पण जर समजा तुम्ही बाबांची आज्ञा न म्हणजे पाळणार नसाल आणि तुमचं व्यसन सुटणार नसेल तर तुम्ही कुळाला उद्धार, तुमच्या कुळाचा उद्धार नाही होत. तुम्ही कुळाला काळीमा फासताय. दुःख त्या पूर्वजांना दुःख होणार आहे पूर्वजांना. म्हणजे काल जन्माला नसेल महाकुळा. आणि आता पुढे आलेले प्रामाणिकपणे संकल्प करायचा आहे की मी आजपासून कोणतंही व्यसन करणार नाही. पण याच्यासाठी तुमचा मनाचा निर्धार आधी ठाम बनवा. हो नाही तर मग इथं संकल्प करायचा आणि 4-8 दिवसानं घरी गेलं का फक्त पे काही उपयोग नाही त्याचा. काय म्हणले निश्चयाचे ऐसे बळ. हो काय निश्चय जर गलवान ना इझिली तुमचं व्यसन काय होईल सुटून जायला सांग. किसमे गलबाल काय डॉक्टरनं जर सांगितलं तुम्ही दवाखान्यात गेले एखाद्याला कॅन्सर सारखा आजार होतोय, डॉक्टरनं सांगितलं तुम्ही तंबाखू जर नाही बंद केली किंवा विडी सिगारेट नाही बंद केलं तर तुम्ही 4 महिन्यामध्ये मरणार आहे असं सांगितलं, कसं काय व्यसन सुटतं तुमचं? काय करते ते? गुटखा खाते का? उठा ना हो, गुटखा स्किंग. तुमचं वय नाहीये गुटखे खायचं. याची सवय लागे, सवय असं पाहून ते पाहिलं का माणसाला असं आहे ते खाऊशी वाटत. हे बा हे पाहिलं बाबांना वाटतं खाऊशी वाटलं बा. उडा 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 डोळे मन बघ का अवघड काय केलं. त्यांनी तुम्हाला उठवलं होतं मग काय खायचं आणि काय खायचं नाही याचं ज्ञान गरजेचं ना. नाथ पाहता वर्णन केलं बघा, काय वर्णन केलं, कोणाला गुरु करायचं आपल्याला मग आहे की नाही. ज्याचा घ्यावा गुण तो ज्याचा पाहून अवगुण. आता तुम्ही बाबांचे गुरु का झाले माहितीये का? तुम्ही सुद्धा बाबांचे गुरु झाले. मग कोणत्या मुद्द्या गुरु झाले? तुम्ही अवगुण सोडून राहिले. काय व्यसनाचा अवगुण आहे की नाही, म्हणून तुम्ही बाबांचे गुरु झाला. तुम्ही आता गुरु झाले लक्षात घ्या. कशामुळे? तुम्ही अवगुण नाथ बाबांच्या भाषेवर लक्षात. मग आता नक्की मान्य का तुम्हाला? बघा मान्य त्याच्या खाली आता मला सांगितलं त्याच्या एकाच वाक्यात द्यायचे आहे तुमच्या संकल्पनेने. तुम्हाला दिलेली जपवही आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला जागा आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचं नाव लिहायचंच आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा संकल्प लिहायचा का मी आजपासून महाकुंभाच्या पर्वकालावर तीर्थक्षेत्र प्रयागराज या ठिकाणी असं संकल्प. बरं का विशेष पूर्वजांचा आशीर्वाद, बाबांचा आणि पूर्वजांचा आशीर्वाद यांना मिळेल. आशीर्वाद मिळाले मग त्यांची उत्तर प्रगती का होईल.
नाही तर बाबांना चॅलेंज आहे, यांनी जर सोडलं नाही ना हे कुठे जातील, मग कुठे जातील विचार करा ना. नाही कारण बाबांचा आणि गुरु परवांचा आशीर्वाद मिळेल यांना मिळणार नाही ना. असे कितीतरी उदाहरण आहे. आम्ही आमच्या गावातले सुद्धा कितीतरी उदाहरण आमच्या डोळ्यासमोर बघितले की अनुष्ठान करून त्यांनी व्यसन सुटलं नाही, बरबाद झाले. बरबाद. रात्रीच आमचा इथं विषय झाला, आम्ही बऱ्याच वेळ इथं चर्चा करत होतो. संपून गेले कुटुंब, जमिनी विकल्या, शेत्या विकल्या, मोकळे झाले वंगारी भीक मागायला. महाराज तुम्ही संकल्प करून घ्या ना यांचा. हात जोडा. डोळे बंद करा. मनोमन सर्वांनी म्हणायचं, बोलायचं कुणी नाही, सर्वांना मौन आहे. मनातल्या मनात मनातल्या मनात म्हणा. मी जगद्गुरु बाबाजींच्या पालखीच्या साक्षीने तसेच उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबा यांच्या साक्षीने संकल्प करतो की आजपासून मी कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही व हे व्यसन सोडण्यासाठी पूजनीय जगद्गुरु बाबाजी मला शक्ती देतील आणि बाबांना जे आवडतं तेच खाईल. जय बाबाजी, जय गंगा मैया. त्यासाठी का बाबांना आवड देऊन द्या ना, एक एक द्या. मग तुमच्या बागेत दाणे दाणे काय खाण्यामध्ये पाहिलं ना, बघा ना, हे यांच्या भाग्यात होतं. मग देवानी किती कार्यक्रम करायला पहा ना. कोणत्या बिचाराला बुद्धी झाली, त्यांनी दुकान विकत घेतलं, मग त्याला बुद्धी दिली आणि त्यांनी बाबा इथं आणून ठेवलं. कार्यक्रम चालू होता, एवढा मोठा कार्यक्रम करावा लागला त्यासाठी. लाखो रुपयाचा आहे की विचार करा ना. दाणे दाणे खाय बघा, एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी किती बघा मोठा की लक्षात घे. महाकुंभ भरावा लागला तुमच्यासाठी शासनाला, कोट्यावधी रुपये खर्च केले. विचार कसाची गोष्ट नाही द्यावा. गोष्ट छोटी काय, गोष्ट छोटीशी आहे मात्र डेंजर, त्याचा परिणाम डेंजरस आहे. या ठिकाणी जे सर्व अनुष्ठानार्थी स्वतःहून जो उरल बघा त्यांनी आणलं त्यांना द्या. आता उरलेलं कोणी आणेल, तुम्हीच आणले. सर्वांना विनंती आहे की ही गोष्ट गांभीर्याने घ्या. तुमच्या आयुष्याचं कल्याण यामध्येच आहे की तुम्ही गुरु आज्ञेचा पालन करून तुमचं व्यसन सोडताय. फक्त ते व्यसन आयुष्यभरासाठी सोडा, जेणेकरून बाबाजींनी जो विश्वास तुमच्यावरती टाकलाय तो सार्थ होईल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल, तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल आणि गाव तुमचा आदर्श घेईल. कुटुंब, शेजारी पाजारी सगळे तुमचा आदर्श घेतील. भविष्यामध्ये तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही जर परत व्यसन करताना दिसले तर लोक तुम्हाला नाही दोष देणार, लोक बाबाजींना दोष देतील. काय म्हणतील, हे बाबांकडे गेले आणि अनुष्ठानाने गेले पण यांचं व्यसन सुद्धा सुटलं नाही, म्हणजे बाबांचं नाव येतील ना याच्यामध्ये. बाबांना काय अपेक्षित आहे का नाही. आता यांनी बघा मोबाईल काय संदेश माहितीये का, यांनी बाबांना मोबाईल आपल्याला 15-18 कोणता नंबर आहे बाबा, 18 नंबर आहे बाबा सांगतात. त्या नंबरवर तुम्ही काय संदेश जाऊ का, काय का वाक्य पाठवायचं व्हायचं का, मी माझे मित्र, मी माझ्या गावातले 2 का 4 जण काय केले, व्यसनमुक्त केले. जय बाबाजी. सरकारी अर्थाने का मीही व्यसनमुक्त झालो आणि मी अजून माझ्या 4 मित्रांना नातेवाईकांना व्यसनमुक्त करेन. बोलते पुरुषार्थ का दे लक्षात घ्या. भक्ती 16 वरली पोळी निवडीत बळी एक शूर दाता लक्षात शूर मग दात्याला दूध. चला सर्वजण बाबांच्या चरणी वंदन करा. आता नाही माफी मागावं लागेल चूक केलीबद्दल. हा आधी 11 उलभाषा काढा, नंतर डोक येऊन क्षमा मागा. 11 उलभाषा काढा ना, 4 वेळा तेच काय करायचं. आणि उलभाषा काढल्यानंतर बरं का हृदयपूर्वक डोकं जमिनीत टेकून क्षमा मागायची आणि प्रार्थना करायची. डोकं टेकून दर्शन घ्या आणि प्रार्थना करा बाबांच्या चरणी. भस्मले पुनी प्रभात काळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. शुभाठाच्या अमृत धारा केली गो प्रभु नामाची भरोनी आजोळी.
भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी त्याग करे संसार मिठोनी पाटील जन्म कोणी माय भासा चढवी कळसा रही गावो जळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी संत समागम लांबे दुर्भग बंधुनी पाय धुळी खडकर हाती प्रसन्न चित्ते काय होय लोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी ज्ञान भक्ति शाकाळुनी शाळा भक्ति माधव जळी दीन भारती वस्ती ग्रहा धन्यवाद भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी किती बांधले शिवालय प्रभू स्थापुनिया देवळी कैलासाचा राणा दैव तुझे चंद्रमोळी भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी विनम्र भावे अर्घ्य भाकर काव्य पुष्प पाठई से मंदिरी स्वामी जनार्दन नाद ब्रह्म डोली भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी बसे प्रभू जवळी हॅलो आता ज्यांनी ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलाय त्या सर्वांनी आपले व्यसन काय असन तंबाखूच्या पुड्या असन गुटखे असल सिगारेट असन सगळ्यांनी आणायचंय घेऊन यायचं सगळ्यांनी लगेच इकडे ते तुमच्या बॅग मध्ये जेवढं आहे तेवढं घेऊन यायचंय पटकन बघत आम्ही बॅग चेक केल्यानंतर काही सापडलं तर मग बघा सुनील भाऊ पानसरे तुमच्या बॅग मधलं सुद्धा सगळं घेऊन यायचं इकडं तुमच्या नावाची चिठ्ठी आली इथं सुनील भाऊ पानसरे तुमच्या नावाची चिठ्ठी इथं आलेली बरं का हो मागच्या अनुष्ठानात काय काय किती प्रामाणिक माझे माहिती आहे का किती प्रामाणिक असं काय काय बघतो बघा घडलेली हकीकत आहे बरं का समजलं तर एका माईक चालू दे अरे सामायिक दूर त्याला लालमधला एक लालमधली बाबाच्याकडे जे गेली ती लालबाग सुर्वे जाऊन टेंटची लाईट होती ना त्याला 200 होते सकाळी 6 वाजता टेंटची लाईट आता जे आहे तिचा 100 होते आता 200 त्यांना आरती सुरू करा